सौ बार काशी एक बार मार्कंडे ऋषी असं धार्मिकदृष्ट्या म्हटलं जाणाऱ्या श्री क्षेत्र मार्कंडे पर्वतावर दिनांक 26 रोजी सोमवती अमावस्यानिमित्त होणारा यात्रोत्सव प्रशासनानं असुरक्षित मार्ग आणि गर्दीमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीनं यात्रोत्सवास बंदी घालत भाविकांना पर्वतावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता। त्यामुळे सोमवती अमावस्याच्या यात्रेची शेकडो वर्षाची परंपरा ही खंडित होण्याबरोबरच हजारो भाविकांची अखंडितपणे सुरू असलेली सोमवती अमावस्याची मार्कंडे वारी खंडित झाल्यानं भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होती। दिंडोरी आणि कळवण तालुक्याच्या सीमारेषेवर सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम पर्वत रांगेतील समुद्र सपाटीपासून 4384 फूट उंचीवर असलेल्या मार्कंडे पर्वतावर सोमवती अमावस्या आणि ऋषी पंचमी निमित्त यात्रा भरते। पर्वताच्या माथ्यावर मार्कंड ऋषींचं मंदिर असून हे भारतातील एकमेव असं मंदिर आहे। मार्कंड ऋषींनी मृत्युंजय मंत्र सिद्ध केल्याची स्थान आणि दुर्गा सप्तशती दुर्गा स्तुती याच ठिकाणी केल्याचं आणि आदिशक्ती सप्तशृंगी माता मान तिरपी करून कान देऊन स्तुती ऐकत असल्याचं भाविकांमध्ये मानलं जात असल्यानं दिवसेंदिवस मार्कंडे पर्वतावर भाविकांची रेलचेल वाढत आहे। यामध्ये वर्षभरामध्ये येणाऱ्या सोमवती अमावस्येचं नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातनं तसंच गुजरात मध्य प्रदेशातनंही भाविक हे पर्वतावर येत असतात। यामध्ये हजारो भाविक नवस्फूर्तीसाठी सोमवती अमावस्येस पूजाविधी आणि दर्शनासाठी पर्वतावर येत असतात। दरम्यान शुक्रवार दिनांक 23 रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवणचे उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांनी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाचा यात्रोत्सवाच्या आयोजनाबाबतचा दिलेल्या अहवालानुसार आणि वर्षभरापूर्वी महिन्यापूर्वी 17 जुलै 2023 रोजी सोमवती अमावस्या यात्रेवेळी शॉर्टकट आणि धोकेदायक मार्गावरनं पर्वतावर जाणाऱ्या 2 भाविकांवर दगड गडबडत आल्यानं जखमी झाले होते। तसंच इतर वेळीही अशा प्रकारच्या घटना झाल्याचं नमूद करून खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक 26 रोजीची सोमवती अमावस्येची यात्रेस बंदी घातली होती। दिनांक 25 रोजी सोमवती अमावस्येच्या पूर्वसंध्येलाच वणी आणि कळवण पोलिसांनी वणी बाजूनं आणि कळवण बाजूनं मार्कंडे पर्वताकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओतूळ आणि मुळाणे शिवारामध्ये बॅरिकेड्स लावून नाकाबंदी केली होती। सकाळपासूनच कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी मुळाणे बारी येथील मार्कंडे पर्वतावर जाणाऱ्या पायी मार्गावर चोख बंदोबस्त तैनात केला होता। सकाळी मार्कंडे पर्वतावर नियमित पूजाविधी करणाऱ्या भाविकांना सोडण्यात आलं होतं। मात्र इतर सामान्य भाविकांनी पर्वताच्या पहिल्या पायरीजवळच मार्कंडे ऋषींच्या मंदिरातच पूजा आणि दर्शन करून भाविकांना परतावं लागत होतं। यात्रोत्सव रद्द झाल्याचे अनेक भाविकांना माहीत नसल्यानं भाविकांचा हिरमोड होऊन खालूनच दर्शन घेऊन माघारी परतावं लागलं होतं। तर स्थानिक आणि नेहमीच्या भाविकांनी गनिमी कावाचा अवलंब करत पोलीस बंदोबस्त असलेला मुख्य पायवाट चुकवून इतर पर्यायी मार्गानं पर्वतावर चढाई करून पर्वतावरील मार्कंडे ऋषीचं दर्शन घेतलं। सलग 3री वर्ष यात्रोत्सवास बंदी घालून प्रशासन आणि वन विभागानं आपली जबाबदारीतनं मुक्तता होण्याचा प्रयत्न केला। वर्षभरामध्ये प्रशासनानं खास बंदीचं कारण दिलेला नमूद जीर्ण लोखंडी शिडीच्या मजबूतीकरणाचे बरोबर अन्य काम करणं हे गरजेचं असताना त्यांच्याकडे कानाडोळा केल्यानं धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेली श्रावणी ही सोमवती अमावस्येचाही यात्रोत्सवासही बंदी घातल्यानं भाविकांमध्ये कळवण व दिंडोरी तालुक्याच्या दोन्ही तालुक्याच्या सीमेवर या ठिकाणी सोमवती अमावस्या म्हणून यात्रा भरली जाते। मार्कंड ऋषी पर्वत या ठिकाणी तरी 2-3 वर्षापासून या ठिकाणी सोमवती अमावस्या ही बंद करण्यात आलेली होती। तरी आज सोमवती अमावस्या असून पहिल्या पायरीला दर्शन हे चालू करण्यात आलेलं आहे। तरी ग्रुप ग्रामपंचायत मुळाने सरपंच असेल उपसरपंच मेंबर बॉडी या ठिकाणी उपस्थित आहे। तर कोणत्या पद्धतीने गर्दी होऊ नये या ठिकाणी सहकार्य करत आहे ग्रुप ग्रामपंचायत मुळाने। तसेच पोलीस प्रशासन असेल वन विभाग असेल उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना माझी कळकळीची विनंती असेल की कुठल्याही पद्धतीने सोमवती अमावस्या ही बंद करण्यात येऊ नये ही शासनाला माझी कळकळीची नम्र विनंती असेल। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक, NTV न्यूज मराठी।